सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्मृती आहे तथा उदग्रहणिका पूर्वक वांकुडे दायिम भट्ट योग्य करुणी भटोबासी भिक्षा देणे। वाकुडे दायिम भट्ट आणि रेमाईसा यांची धर्मचर्चा होते। उदग्रहिणिका म्हणजे काय तर चर्चा होते, आणि अशी चर्चा झाल्यानंतर वांकुडे दायिम भट्ट जे होते त्यांच्या मनातील ज्या काही शंका होत्या, जे काही अन्यथा ज्ञान होतं ते सर्व फिटून जाते, आणि नंतर मग हे वांकुडे दायिम भट्ट जे आहेत भटोबासांपाशी येऊन अनुसरण घेतात, भिक्षा करतात। तर सर्व सविस्तर हे स्मृती आपण पाहणार आहोत। कुमरे रेमाईसा आणि वांकुडे दायिम भट्ट यांची धर्मचर्चा कशी झाली आणि कुमरे रेमाईसांनी यांना कसं हरवलं चर्चेमध्ये, आपण सर्रासपणे हेच पाहतो। हे जे इंग्रजांनी इतिहास लिहिला त्यामध्ये इंग्रज म्हणतात की भारताच्या परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना सदोदित डावलण्यात आलं, स्त्रियांना अध्ययनाचा अधिकार नव्हता। पण आपल्याला इथे लक्षात येते की कुमरे रेमाईसा किती विद्वान होती। आता तुम्हाला असं वाटेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ते कार्य केलं म्हणून स्त्रियांना ज्ञानाधिकार प्राप्त झाला, धर्माधिकार प्राप्त झाला। तर त्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो, महानुभाव पंथाची स्थापना होण्या अगोदर पण भरपूर साऱ्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या। मैत्री नावाची एक विद्वान पंडित स्त्री होऊन गेली, गार्गी नावाची विद्वान स्त्री होऊन गेली, भरपूर साऱ्या विद्वान स्त्रिया आहेत। परंतु ज्यांनी भारतावर शासन केलं, मग ते मुघल असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, ब्रिटिश असतील, यांनी काय केलं, भारताचा जो खरा इतिहास होता, भारताची जी खरी धरोहर होती, ते काय केलं त्यांनी एकदम लपून ठेवलेली आहे। खरा इतिहास आपल्यापर्यंत येऊ दिला नाही, खोटा इतिहास आपल्याला सांगितला। आणि त्या काळामध्ये किती विद्वान स्त्रिया होत्या तेही सर्व लपून ठेवलं। ज्ञानेश्वर महाराजांची बहीण मुक्ताई ते काय कमी विद्वान होती का? मुक्ताई तर समकालीन आहे स्वामींच्या पण। समकालीन म्हणजे काय, फक्त एक 2-4 वर्षाचा फरक असेल। समकालीन म्हणजे जास्त अंतर नाही। माझा म्हणण्याचा भावार्थ असा आहे की स्वामी उत्तर पंथे गेले शके 1194 साली, आणि त्यानंतर काही वर्षातच ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली। म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होते त्यावेळेस ज्ञानेश्वराचाही जन्म झालेलाच होता। त्यांचे जे काही भाऊबंद होते त्यांचा सर्वांचा जन्म झालेला होता, सोपान असेल, मग मुक्ताई असतील, यांचा जन्म झालेलाच होता, म्हणून मी समकालीन म्हटलेला आहे। आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ, लीळा चरित्र ग्रंथ लिहिल्यानंतर 2 वर्षांनी लिहिला गेला, 2 वर्षाचा फरक आहे फक्त। तर ज्ञानेश्वराची बहीण मुक्ताई तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ती पण हुशार होती, विद्वान होती। तर ज्यांनी आपल्यावर शासन केलं त्या लोकांनी आपल्या परंपरा विकृत आहेत हे बिंबवलेलं आहे आपल्या मनांवर। तर असो, आपल्याला विषयांतर करायचं नाही, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया। आजच्या ज्ञानसत्रातील दुसरी स्मृती आहे अटनी गदो नायक दर्शना प्रकाशी माहीम भट्टी अपरितोषू करणे। अटनामध्ये असताना गदो नायकांची आणि माहीम भट्टांची भेट झाली, आणि माहीम भट्ट अपरितोष करतात की मला कुठून बुद्धी आली होती गप्प बसण्याची, मी बोललो असतो या गदो नायकाला तर मला काही स्वामींच्या लीळा समजल्या असत्या, असं माहीम भट्ट म्हणतात आणि पश्चाताप करतात। आणि या प्रसंगावर माहीम भट्ट एक चांगला संस्कृत श्लोक उच्चारतात। तो श्लोक कोणता आहे, त्या श्लोकाचा अर्थ काय आहे, हेही आपण पाहणार आहोत। तिसरी स्मृती आहे तथा ईश्वर लीळा श्रवणे प्रसादोदक पूर्वक खेई भट्ट भोजन स्वीकारू। स्वामींच्या लीळा श्रवण केल्या माहीम भट्टांनी खेई भट्टांकडून, आणि खेई भट्टांचं भोजन पण स्वीकार केलं। कशामुळे स्वीकार केलं तर प्रसाद मिळण्यासाठी। कोणता प्रसाद मिळाला माहीम भट्टांना इथे खेई भट्टाकडून, तेही आपण सविस्तर पाहणार आहोत। चौथी स्मृती आजच्या ज्ञानसत्रातील आहे माहीम भट्टा लीळा श्रवणे भटी लीळा शोधनानुज्ञा। हे पण स्मृती आपण पाहणार आहोत। आणि शेवटची स्मृती आजच्या ज्ञानसत्रातील आहे तथा सारंग पंडित क्षीर भोजन परित्यजनी अनुचितानुवादू। माहीम भट्टांनी सारंग पंडिताच्या घरचं भोजन स्वीकारलं नाही, त्याग केला, आणि त्यावर आचार्य म्हणतात माहीम भट्टांना की तुम्ही अनुचित केलेला आहे। तर अशा प्रकारे आपण 5 स्मृती आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। 5ही स्मृती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत, आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आणि आजची पोथी शेवटपर्यंत पहा, प्रत्येक स्मृती महत्त्वाची आहे। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया, आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे चैत्र वद्य त्रयोदशी, गुरुवार, प्लवनाम संवत्सर शके 1944, युगाब्ध 5124।
अंगले दिनांक 28 एप्रिल 2022. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता, आचार्यांनी कटककार देवमाईसाला तिच्या गावी परत का पाठवलं? स्वामींच्या वचनाचा भंग का करायला लावला आचार्यांनी कटक देवमाईसाला? हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता, स्वामी उज्जैनला आहेत असं कळाल्यानंतर आचार्य उज्जैनला का गेले नाही? देवमाईसालाही जाऊ दिलं नाही आणि स्वतःही गेले नाही. असं का केलं आचार्यांनी? आचार्यांची काय श्रद्धा कमी झाली का स्वामींवरची आणि म्हणून आचार्य गेले नाही का उज्जैनला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी? नेमकं झालं तरी काय? हा दुसरा प्रश्न होता. या प्रश्नाची उत्तरं काय आणि कोणी कोणी या प्रश्नाची बरोबर उत्तर दिलीत ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 138. तथा उदग्रहणिका पूर्वक वांकुडे दाईम भट्ट योग्य करोणी भटोबासी भिक्षा देणे. कुमरे रेमायसा आणि वाकुडे दाईम भट्ट यांची उदग्रहणिका होते म्हणजे धर्मचर्चा होते. आणि अशी धर्मचर्चा झाल्यानंतर वांकुडे दाईम भट्ट आचार्यांपाशी येतात आणि दीक्षा घेतात. एक दिसू कुमरे रेमायसे तडस मुखासी भिक्षे गेली. एके दिवशी कुमर रेमायसा तडसमुख नावाचं गाव होतं, तिथे भिक्षेला गेलेली आहे. तो भिक्षा करिता विद्वांसा वांकुडे दाईम भटाच्या घरा गेली. तेव्हा भिक्षा करत असताना ही जी कुमरे रेमायसा आहे ही वांकुडे दाईम भट्ट नावाच्या एका विद्वान पंडिताच्या घरी भिक्षेला गेलेली आहे. तेथ चाटे पढत होते. तिथे काही विद्यार्थी अध्ययन करत होते. तेही रेमायसा ते म्हणितले महात्मे हो, हे पेंडी वासरुवासी घाला. ते विद्यार्थी काय म्हणतात कुमरे रेमायसाला? कुमरे रेमायसाला ते विद्यार्थी म्हणतात, महात्मे हो, ही जी पेंडी आहे कडब्याची ती वासराला टाका, मग आम्ही तुम्हासी भिक्षा घालून आणि मग आम्ही तुम्हाला भिक्षा देऊ. एरवी आम्ही घालू नये, एरवी आम्हा घालू नये म्हणजे तुम्ही जर पेंडी वासराला टाकली नाही तर आम्हाला तुम्हाला भिक्षा वाढता येणार नाही. तीही म्हणितले का घालू नये? कुमरे रेमायसा म्हणतात, का बरं तुम्हाला भिक्षा नाही वाढता येणार? चाटा म्हणितले. यावर चाटे म्हणतात म्हणजेच ते विद्यार्थी म्हणतात ना, आमचा उपदेशू तुम्हा नाही. ते विद्यार्थी म्हणतात, आमच्या संप्रदायाचा उपदेश तुम्हाला नाही, मग आम्ही तुम्हाला भिक्षा कशी काय वाढावी बरं? तर रेमायसी म्हणितले, शिवण्यासी पाणी घालिता त्यासी काही तुमचा उपदेशू असे. कुमर रेमायसा पण हुशार होत्या आणि कुमरे रेमायसा काय म्हणतात मग त्या विद्यार्थ्यांना, का रे तुम्ही चिमण्यांना पाणी नाही घालत का? शिवण्यासी पाणी घालिता त्यासी काही तुमचा उपदेशू असे. चिमण्यांना तुम्ही पाणी पाजता, काही अन्न टाकता, ते पक्षी येऊन ते अन्न खातात, पाणी पितात, निघून जातात. त्या पक्ष्यांना त्या चिमण्यांना काय तुमच्या संप्रदायाचा उपदेश आहे का? तो तेही म्हणितले. तेव्हा ते विद्यार्थी म्हणतात, जर असं आहे ऐसे तुम्ही तरी आमच्या द्वारा का येता? ते विद्यार्थी म्हणतात, ऐसे तुम्ही तरी आमच्या द्वारा का येता? जर तुमचं म्हणणं असं आहे तर मग तुम्ही आमच्या दारावर कशाला येता? रेमायसी म्हणते, जया देवाचा हा मार्ग तेने देवे म्हणितले. कुमरे रेमायसा म्हणतात, ज्या देवाचा आमचा मार्ग आहे त्या देवाने आम्हाला सांगितलं भिक्षा मागायला, म्हणून आम्ही भिक्षेला आलो. अन्नाच्या चाडा तरी ब्राह्मणाच्या घरा जावे, वाहनाच्या चाडा तरी चर्मकाराच्या घरा जावे. जर अन्नाची चाड असेल तर ब्राह्मणाच्या घरी जावं, आणि जर वाहनाची चाड असेल म्हणजे आपल्याला पायामध्ये घालण्यासाठी चपला लागत असतील तर चर्मकाराच्या इथे म्हणजे चांभाराच्या इथे जावं लागेल. सरळ सोपा हिशोब आहे हा, असं कुमरे रेमायसा त्या विद्यार्थ्यांना म्हणतात. तेथ वांकुडे दायंबास बसले होते, तेही अवघे ऐकले. तिथेच ते वांकुडे दायंबास बसलेले होते, त्यांनी सर्व ऐकलं. मग रेमायसे भिक्षा करून गंगेसी गेली अवघा विधी सारीला. मग रेमायसा गावामध्ये भिक्षा करतात, गंगेवर जातात, सर्व विधी करतात. तर तुकामानी वाकुडे दाईम भट्ट आले. तेवढ्यामध्ये तिथे वाकुडे दाईम भट्ट पोहोचले, बैसले, बसले तिथे. देमाईसासी पुसले, हा आई हा मार्गू कवन देवाचा. मग हे जे वांकुडे दाईम भट्ट आहेत हे कुमरे रेमायसाला विचारतात, हा आई हा मार्ग कोण्या देवाचा आहे? रेमायसी म्हणितले, गापरू परमेश्वरू त्या देवाचा. रेमायसा म्हणतात, जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचा हा मार्ग आहे. तो वांकुडी म्हणितले, तो नित्य नैमित्तिक कर्म करिता काही न पविजे. तेव्हा वाकुडे दाईम भट्ट म्हणतात, आई तो परमेश्वर नित्य नैमित्तिक कर्म केल्यामुळे काही न पविजे म्हणजे प्राप्त होणार नाही का? रेमायसी म्हणितले. रेमायसा म्हणतात, नित्य नैमित्तिके काम्य निषेधे ऐसे चतुर्विध कर्म.
कुमारी रेमायसा म्हणतात 4 प्रकारचे कर्म असतात. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषेधे. नित्य म्हणजे नित्यदिनीचे आचरणाचे कर्म. नैमित्तिके म्हणजे काही प्रसंगोपात आचरावयाचे कर्म, जसं सोमवती अमावस्या आहे, पविते पर्व आहे, भावे सणीचा सण आहे, महाशिवरात्री आहे, नवरात्र आहे, चैत्राची पौर्णिमा आहे. तर हे जे प्रसंगोपात असे धर्म आचरतात, काहीतरी त्या दिवशी विशिष्ट असा मुहूर्त आहे, जसं आता अक्षय तृतीया येत आहे, तर विशिष्ट अशा मुहूर्तावर विशिष्ट असे कर्म करतात. याला नैमित्तिक कर्म म्हणतात. काहीतरी निमित्त आहे, त्याला काहीतरी प्रसंग घडला, काहीतरी मुहूर्त आहे, काहीतरी असं कारण आहे आणि त्या निमित्तामुळे ते कर्म आचरतात, म्हणून नैमित्तिक कर्म असं म्हणतात. काम्ये म्हणजे कामिक कर्म आहेत. मनामध्ये सकाम भावना धरून काहीतरी मनोकामना मनामध्ये धरलेली आहे, नंतर ते कर्म करत आहेत, त्याला काम्य असं म्हणतात, म्हणजे कामिक कर्म. निषेधे म्हणजे निषेधलेले कर्म आहेत, ते कर्म जर आपण केले तर पाप लागत असते. तर असे काही कर्म असतात. तर असे 4 प्रकारचे कर्म आहेत कुमारी रेमायसा, असं त्या वांकुडे दाईमभट्टाला सांगतात. तयांतु नित्य नैमित्तिके कर्मे तिये प्रतिदिनीच्या प्रतिवाया परिहारार्था गेली. तयांतु नित्य नैमित्तिके कर्मे काय म्हणतात कुमारी रेमायसा, की जे नित्य नैमित्तिक कर्मे आहेत ते नित्यदिनीच्या प्रतिवाया परिहारार्था गेली, म्हणजे नित्यदिनी जे काही पापरूप कर्म केले त्याच्या परिहारार्थी खर्ची झाले. एके कामे ते फळासी गेली. एक काम्य म्हणजे जे कामना धरून माणसाने क्रिया केली ती कर्मे ते फळ प्राप्त झाल्यानंतर परिहारार्थी गेली, तिथे खर्ची झाली. मागे काय उरलं? जर तुम्हाला समजलं नसेल हे काम्य म्हणजे काय आणि फळाला गेली म्हणजे काय आणि मागे कर्म नाही उरले, जर काही आपल्या दर्शकांना समजत नसेल हे, तर छोटंसं उदाहरण देतो, लगेच तुम्हाला समजून जाईल. तुम्ही सर्वजण आपल्या संसाराला ज्या गोष्टी कमी पडत आहेत त्या गोष्टी मागण्यासाठी स्थानापतीपाशी जाता, तिथे नारळ बांधता की माझ्या मुलाला नोकरी लागू दे, किंवा एखादा व्यक्ती असतो त्याची नोकरी गेलेली असते, तो म्हणतो देवाला, देवा मी आता नारळ बांधलं, मला चांगली नोकरी लागू दे. ही मागणी झाली देवाकडे, ही कामना आहे तुमची देवाकडे की देवाने माझी कामना पूर्ण करावी, बरोबर की नाही? तर त्यासाठी तुम्ही जे नारळ बांधलं आणि मग नारळ बांधल्यानंतर ज्या काही तुम्ही खेटी करणार आहात, पौर्णिमेची खेट असते कोणाची दर शुक्रवारची खेट असते, कोणाची दर बुधवारची खेट असते, कोणाची अमावस्येची खेट, कोणाची पौर्णिमेची खेट, तर अशा खेटी करतात लोक नारळ बांधल्यानंतर. तर असे कर्म तुम्ही केले, खेटीला आले म्हणजे देवाला विडा वाहिला, देवाला उपहार दाखवला, देवाला दंडवत घातले, आरती म्हटली, हे सर्व जे तुम्ही विधी केला याचं काय पुण्य लागणार आहे का तुम्हाला? नाही. तुम्ही ते मनोकामना मनामध्ये धरून कर्म करत आहात, सहेतुक कर्म आहेत तुमचे, आणि मग तुमची मनोकामना पूर्ण झाली, तुम्हाला नोकरी मिळाली, म्हणजे तुम्हाला त्या क्रियेचं फळ मिळालं. मग आता मागे कोणते कर्म उरले तुमचे? तुम्ही जे देवधर्म केला त्याचं काही पुण्य उरलं का मागं? नाही. तुम्ही दुकानावर गेलात, 1000 रुपयाचं किराणा सामान तुम्ही खरेदी केलं, 1000 तुम्ही त्या किराणा दुकानदाराला दिले, सामान घेतलं, संपला विषय. तुमचं काही देणं त्याच्याकडे राहिलं की घेणं राहिलं? आता दुकानदाराकडे काहीच नाही. 1000 रुपये दिले, 1000चं सामान घेतलं, आता तो दुकानदार तुम्हाला काही मागणार नाही, तुम्ही दुकानदाराला काही मागू शकत नाही. झिरो झालंय तिथं बॅलेन्स, आपलं घेणं देणं कोणाचंच काही राहिलं नाही, नील झालं, बरोबर की नाही? तसं तुम्ही जेवढा काही देवधर्म केला सहेतुक, तो हेतू तुमचा पूर्ण झाला की तुमचं पुण्य काही एक मागे उरलेलं नाही, सर्व संपलं तिथे. म्हणून इथे कुमारी रेमायसा म्हणतात की जे काम्य आहेत ते फळासी गेले, म्हणजे कामिक तुम्ही जे काही कर्म केले त्याचं तुम्हाला फळ भेटलं की संपला विषय, तिथे तुमचं पुण्य काही मागे उरलेलं नाही. निषेधित निर्यासी गेली, आणि जे काही तुम्ही पापरूप कर्म केलं त्यामुळे नरकाला जावं लागलं. तर ईश्वरी कवन कर्म अर्पिले हे सांगा. कुमारी रेमायसा म्हणतात की मग आता तुम्ही सांगा, कर्म कोणतं उरलं तुमचं मागे? कोणतं कर्म तुम्ही ईश्वराला अर्पण केलं? आणि ते उगेची राहिले. वांकुडे दाईमभट्ट गप्प बसतात. आता उत्तर द्यायला काही उरलंच नाही. म्हणजे एका वाक्यात, एका प्रश्नातच कुमारी रेमायसांनी वांकुडे दाईमभट्टाला गप्प केलेला आहे, पराजित केलेला आहे. मग म्हणतले साच. वाकुडे दाईमभट्ट म्हणतात, आई तुम्ही म्हणालात ते सर्व खरं आहे. ईश्वरी अर्पे ऐसे कर्म ने देखो. ईश्वराला अर्पण करता येईल असं कर्मच काही मागे उरलेलं नाही. ऐसे प्रत्यय आले असं त्यांच्या अनुभवाला आलं. मग रेमायसा ते म्हटले तरी आई कायसे न पाविजे ते तुम्ही मत सांगावे. मग वांकुडे दाईमभट्ट म्हणतात, आई आता आम्हाला तुम्हीच सांगा की ईश्वर कशाने प्राप्त होईल, त्याच्यासाठी काय उपाय आहे ते तुम्हीच आम्हाला सांगा. तो रेमायसे म्हणितले ते आम्ही नेनो. रेमायसे म्हणतात आम्हालाही माहिती नाही, ते भटोबास जाणती, ते भटोबासांना माहिती आहे. ती म्हणितले ते के असती. वाकुडे दाईमभट्ट म्हणतात मग हे भटोबास कुठे आहेत? ना ते निंबा असती. रेमायसा म्हणतात ते निंब्याला आहेत. तरी आता कवन करुणी तुम्हीची सांगा म्हणून दंडवत करुणी घरा घेऊनी गेले. मग ते वाकुडे दाईमभट्ट म्हणतात, आई काही करा पण आता तुम्हीच आम्हाला काय निरूपण करायचं ते करा, असं म्हणून ते घरी घेऊन जातात.
मग तया निर्धारू देखोनी दिसाचो रेमायसी तयासी धर्मू सांगितला. मग काही दिवसानंतर 4 दिवसानंतर रेमायसांनी सर्व धर्माचं निरूपण केलं व्यवस्थित या वांकुडे दाईंभटाला. मग भटोबासापाशी घेऊन आली. मग भटोबासांपाशी त्या वांकुडे दाईंभटाला रेमायसा घेऊन आल्या. भेट झाली. अवघे मागील सांगितले, सर्व मागील वृत्तांत सांगितला. मग तेही भिक्षा केली. मग त्यांनी भिक्षा केली म्हणजे वांकुडे दाईंभट्टांनी आचार्यांपाशी अनुसरण घेतलं, दीक्षा घेतली. स्मृती क्रमांक 139. अटनी गदो नायक दर्शना प्रकाशी माहिमभट्टी अपरितोषू करणे. अटन करत असताना गदो नायक रस्त्यामध्ये त्यांना भेटतात, परंतु ते बोलत नाहीत आणि मग ते अपरितोष करतात. कोण? माहिमभट्ट अपरितोष करतात. कशामुळे अपरितोष करतात समोर पाहूया. एक दिसू माहिमभट्टाटना गेले होते ते, एकी ठाई बिजनी बैसले असती तो मार्गी जाता गदो नायकी दुरुणी देखिले आणि घोड्यावरुनी उतरले. एके दिवशी माहिमभट्ट आटनाला गेले होते. एका ठिकाणी झाडाखाली बसलेले होते बिजनाला. रस्त्याने गदो नायक जात होते घोड्यावर बसून. गदो नायकांनी पाहिलं माहिमभट्टांना. गदो नायक जवळ आले, घोड्याखाली उतरले, माहिमभट्टांना साष्टांग दंडवत घातले. माहिमभट्टांना साष्टांग दंडवत घातले. पूसले तुम्ही कोण महात्मे? गदो नायकांनी विचारलं तुम्ही कोण महात्मे आहात? तो माहिमभट्ट मोन्य न भंगतीची. माहिमभट्टांनी स्वतःचं मोन्य काय सोडलं नाही आणि गदो नायक दंडवत करून निघाले. गदो नायकाला वाटलं महात्म्यांनी मौन धरलेलं आहे, बोलायची त्यांची इच्छा नाही, तर जाऊ द्या. मग आता त्यांनी दंडवत केले आणि ते निघून गेले. माहिमभट्ट गदो नायका ते ओळखीतीची. माहिमभट्टाला गदो नायक ओळखूच आले नाही. तो मागीलाकडून त्याचा बडवा येतो देखिला. परंतु माहिमभट्टांना असं वाटत होतं की अरे या माणसाला कुठेतरी पाहिलेलं आहे, लक्षात येत नव्हतं नेमकं, पण या माणसाला कुठेतरी पाहिलेलं आहे असं एवढं त्यांना आठवत होतं. शेवटी त्यांनी काय केलं, आखरीला त्या माणसाला विचारले का, जे बडवा होता त्यांचा, गदो नायकाचा मागणं येत होता, तर तो जवळ आला की आखरी शेवटी माहिमभट्टांनी मौन भंगलं. हा हो, हे कोण? माहिमभट्टांनी विचारलं हे कोण आहेत गेलेले समोर? त्याने म्हणतील हे गदो भांडारी. मग तो बडवा म्हणतो हे गदो भांडारी आहेत. येतुलेनी माहिमभट्टासी अपरितोषू वाटला. माहिमभट्ट अपरितोष करायला लागले. अरे काय माझी मती मारल्या गेली होती, मी जर बोललो असतो तर चांगलं झालं असतं. मग म्हणू लागले. मग माहिमभट्ट म्हणायला लागले, आहा कटकटा मी पापिया बोलता का तरी या ते गोसावियाच्या लीळा पुसता. माहिमभट्ट स्वतःलाच म्हणतात अरे कटकटा, जर या गदो नायकाला बोललो असतो मी तर स्वामींच्या काही लीळा मला ऐकायला मिळाल्या असत्या. यावरी माहिमभट्टी प्रस्ताविक वाक्य म्हणितले. या प्रसंगावर, या प्रस्तावयानुरूप माहिमभट्टांनी एक वाक्य उच्चारलं. अपरीक्षण कर्तव्यम कर्तव्यम सुपरीक्षितम पश्चात भवती संतापो ब्राह्मणो नकुलो यथा. हे वाक्य माहिमभट्टांनी उच्चारलं. हे वाक्य पंचतंत्रातील आहे. हे तेच पंचतंत्र आहेत जे काश्मीरमध्ये लिहिल्या गेले. जिथे पंचतंत्र लिहिल्या गेलं ते ठिकाण कोणतं होतं? काश्मीर हे ठिकाण होतं जिथे पंचतंत्र लिहिल्या गेले. पंचतंत्राच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत आणि ह्या सर्व पंचतंत्राच्या कहाण्या काश्मीरमध्ये लिहिल्या गेल्या आणि त्या कहाणीमध्येच हे वाक्य आलेलं आहे आणि हे वाक्य माहिमभट्टांनी उच्चारलं. म्हणजेच माहिमभट्टांनी पण पंचतंत्राच्या गोष्टी त्यांच्या आई वडिलांकडून ऐकल्या होत्या हे आपल्याला इथे लक्षात येते. आणि तेच काश्मीर गेले कितीतरी वर्ष, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ 70 वर्षांनंतर भारतात विलीन झालेला आहे. नाहीतर 370 कलम होती, त्यामुळे काश्मीर हे वेगळा देश असल्यासारखं होतं. त्यांचं संविधान वेगळं, त्यांचा झेंडा वेगळा. आणि नंतर मग मोदीजींनी 370 कलम हटवली आणि पूर्णपणे काश्मीरला भारताचा एक अविभाज्य घटक बनवलेला आहे. तर त्याच काश्मीरमध्ये हे पंचतंत्राच्या गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या. तर या वाक्याचा अर्थ पाहूया. माहिमभट्ट म्हणतात अपरीक्षण कर्तव्यम कर्तव्यम सुपरीक्षितम. कोणत्याही गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या विचार करून गोष्टी कराव्यात. अविचाराने कोणतेही कामं करू नयेत. माहिमभट्ट म्हणतात माझा अविचारीपणा नडला इथे. मी विचार केला नाही की चला हे कोणतरी मोठा माणूस दिसतोय, बोललं पाहिजे आपण, याला काहीतरी फायदा होईल आपला. मी अविचारी माणसासारखा वागलो म्हणून गदो नायकाला बोललो नाही. म्हणून अविचारी माणसासारखं काम कधी करू नये. कर्तव्यम सुपरीक्षितम. विचारपूर्वक कार्य केले पाहिजे. मागचा पुढचा सारासार विचार केला पाहिजे. योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि योग्य कार्य केलं पाहिजे असं इथे माहिमभट्ट आपल्याला म्हणतात. पश्चात भवती संतापो. एकदा वेळ निघून गेल्यानंतर हातामध्ये काय उरते आपल्या? संतापो. म्हणजे फक्त संताप उरत असतो आणि म्हणून पहिलंच चांगलं विचारपूर्वक कार्य करावं. अविचारी काम करू नये. अविचारी माणसासारखं वागू नये, काम करू नये तसं. ब्राह्मणो नकुलो यथा. ब्राह्मणाची आणि नकुलाची कथा आहे. नकुल म्हणजे मुंगूस. ही कथा पंचतंत्रामध्ये आलेली आहे. तर ती कथा कशी होती तेही तुम्हाला सांगतो. एक ब्राह्मण दाम्पत्य होतं. त्या ब्राह्मण दाम्पत्याने घरी मुंगूस पाळलं होतं. लहान पिल्लू होतं. काही दिवसांनी ते पिल्लू मोठं झालं, चांगलं मोठं धाटं झालं पिल्लू. आणि
त्याच घरामध्ये एक लहान बाळ होतं त्या ब्राह्मणाचंच. एके दिवशी झालं असं की शेजारचे पाजारचे लोक म्हणायला लागले, अरे तुमच्या घरी लहान लेकरू आहे, त्या मुंगसाला कशाला घरात ठेवता? एखाद दिवशी हे मुंगूसच तुटून पडायचं तुमच्या लेकरावर. त्या मुंगसाने जर विजा पोहोचली लेकराला तर काय करणार? परंतु या ब्राह्मण दाम्पत्याचं पण प्रेम एवढं होतं त्या मुंगसावर, स्वतःच्या लेकरासारखं प्रेम होतं त्या मुंगसावर पण. म्हणून ते ब्राह्मण दाम्पत्य म्हणायचं की नाही नाही, माझं लेकरू जसं आहे तसंच मला मुंगूस आहे, दोन्ही लेकरं माझ्यासाठी समान आहेत. तर एवढं प्रेम होतं त्या मुंगसावर त्या ब्राह्मण दाम्पत्याचं. लोक तर काहीतरी बोलतच राहतात. परंतु झालं एका दिवशी असं, ब्राह्मण कुठेतरी बाहेर गेला, लेकरू असंच खाली ठेवलेलं होतं, आथरणावर टाकलेलं होतं आणि त्या लेकराजवळच ते मुंगूसही बसलेलं होतं. मुंगूस आणि ते लेकरू एकदम मित्र असल्यासारखे. त्या लेकराला कधी मुंगसाची भीती वाटली नाही. ते जे लहान बाळ होतं त्या बाळाला कधी त्या मुंगसाची भीती वाटली नाही आणि त्या मुंगसाने कधीही आतापर्यंत त्या बाळालाही त्रास दिला नव्हता. मग त्या ब्राह्मणीने काय केलं, लेकराला असं खाली आथरण करून टाकलेलं होतं आणि ही ब्राह्मणीन बाई पाणी आणण्यासाठी गेली, घागर भरून आणली आणि दारामध्ये येऊन उभी राहते तर काय पाहते, ते मुंगूस धावत आले तिच्याकडे. मालकीनबाई आली हे पाहून ते मुंगूस लाडाने धावत धावत आलं मालकीनबाईकडे, म्हणजेच त्या ब्राह्मणबाईकडे. आणि त्या ब्राह्मणबाईने पाहिले त्या मुंगसाकडे, पाहते तर काय, त्या मुंगसाचे हाताचे नख पूर्ण रक्ताळलेले, तोंड पूर्ण रक्ताने माखलेलं. त्या ब्राह्मणबाईला वाटलं, इतके दिवस जे शेजारी म्हणत होते की एके दिवशी हेच मुंगूस तुझ्या लेकराला काहीतरी विजा पोहोचवेल, तिला क्लिक झालं की अरे, शेजारी म्हणत होते ते खरं घडलं. या मुंगसाने माझ्या मुलाला, माझ्या लेकराला मारलं असं तिला वाटलं आणि तिने डोक्यावरची जे घागर होती ती घागर त्या मुंगसावर टाकली. बरं, मुंगूस जे असते ते फार चपळ असते, अशी कोणी घागर टाकावी आणि मुंगूस मरून जावं असं कधी घडत नाही. पण झालं असं की मुंगसाचा विश्वास होता त्या ब्राह्मणबाईवर, म्हणून ते मुंगूस काय जागचं हल्लं नाही. कारण त्या मुंगसाला वाटलं हे घरचे माणसं खूप चांगले आहेत, हे मला कधी इजा पोहोचवणार नाहीत, आणि म्हणून भरोशामध्ये ते मुंगूस जागचं हल्लं नाही. घागर सरळ त्या मुंगसाच्या अंगावर पडली, मुंगूस जागीच मरून गेलं. आणि या ब्राह्मणबाईला वाटलं माझं बाळ मेलं, म्हणून धावत पळत त्या लेकराकडे गेली. पाहते तर काय, लेकरू मस्त आनंदात हसत आहे, हातपाय हलवत आहे, खेळत आहे आणि त्या बाळाच्या भोवताल नागाचा वेढा पडलेला होता. ते जे लहान बाळ होतं त्या बाळाच्या भोवताल पूर्ण नागाने वेढा दिलेला होता आणि त्या नागाला मारून टाकलं होतं या मुंगसाने. पूर्ण खांड 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 तुकडे तुकडे करून टाकले होते या मुंगसाने त्या नागाचे. आणि मग ती ब्राह्मणबाई म्हणते की मी फार मोठा अन्याय केला मुंगसावर, अविचारीपणा नडला मला इथे, मी थोडा विचार करायला पाहिजे होता, शहानिशा करायला पाहिजे होती. बिचाऱ्या मुंगसाने माझ्या बाळाचं रक्षण केलं, परंतु मी मात्र त्या मुंगसाला मारून टाकलं. आणि म्हणून माहीमभट्ट म्हणतात त्या कथेसारखं माझं झालं, अविचारीपणा नडला मला. त्या ब्राह्मणीला जसा अविचारीपणा नडला, मुंगसाला मारून टाकलं तिने, ज्या मुंगसाने तिच्या बाळाचं रक्षण केलं. जीवानिशी मेला बिचारा मुंगूस. किती भरोशाने आला असेल ते मुंगूस त्या ब्राह्मणीकडे की मी बाळाचं रक्षण केलं, आनंदाने सांगायला आला असेल ते मुंगूस त्या ब्राह्मणीला. परंतु शेजारच्यांनी जे डोक्यामध्ये भूत घातलं होतं की हे मुंगूसच एके दिवशी तुझ्या लेकराला इजा पोहोचेल, त्या लोकांच्या डोक्यात घातलेल्या भूतामुळे या बाईने मुंगसाला मारलं. म्हणजे बघा, प्राणी असून किती भरोसा करते माणसांवर, प्राणी असून किती या माणसाचं संरक्षण करते, परंतु माणूस अविचारीपणामुळे घात करतो या पशुपक्ष्यांचा, या प्राण्यांचा. आणि म्हणून माहीमभट्ट म्हणतात त्या पंचतंत्रातल्या कथेसारखी माझी गोष्ट झालेली आहे. गदो नायकांना जर मी बोललो असतो तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही लीळा त्यांच्याकडूनही ऐकायला मिळाल्या असत्या. कारण गदो नायकाच्या घरी स्वामी काही दिवस होते, तर तिथे कोणत्या कोणत्या लीळा घडल्या ते गदो नायकाला माहिती होतं आणि त्या सर्व लीळा मी लिहून घेतल्या असत्या, असा पश्चाताप नंतर माहीमभट्ट करतात. ऐसे म्हणून राहिले असं म्हणून मग माहीमभट्ट तिथेच थांबतात. कारण गदो नायक घोड्यावर बसलेले होते, कितीतरी दूर निघून गेले असतील ते, पुन्हा आता कशी भेट होणार. स्मृती क्रमांक 140. तथा ईश्वर लीळा श्रवणे प्रसादोदक पूर्वक खेई भट्ट भोजन स्वीकारू. ईश्वर लीळेंचं श्रवण केलं खेई भट्टांकडून माहीमभट्टांनी आणि मग प्रसाद घेतल्यानंतर त्यांच्या घरचं भोजन स्वीकार केलं. तैसेची माहीमभट्ट आठवण विशेषे खेई भटांच्या गावा गेले. खेई भटांच्या गावाला आठवण करत करत माहीमभट्ट पोहोचले. तेथ त्यासी भेटी झाली, तिथे त्यांची भेट झाली. माहीमभट्टा हेतू जे गोसाव्यांच्या लीळा शोधाव्या. माहीमभट्टांच्या मनामध्ये हेतू होता की मी स्वामींच्या लीळेंचं लिखाण केलं पाहिजे, स्वामींच्या लीळेंची शोधणी केली पाहिजे आणि लीळा चरित्र ग्रंथ निर्माण केला पाहिजे, असा हेतू माहीमभट्टांचा होता.
तो खेई भट्ट कृषी कराव्या जाती. खेई भट्ट शेतामध्ये नांगर हाणण्यासाठी, वखर हाणण्यासाठी जे काही शेतातले काम असतील ते करण्यासाठी जायचे. तयासरीसे माहीम भट्ट ही जाती. त्यांच्यासोबत माहीम भट्ट पण जायचे. खेई भट्ट कृषी कर्म करीती. खेई भट्ट कृषी कर्म करायचे, शेतातील काम करायचे. आणि माहीम भट्ट त्या मागा मागा गोसावियाच्या लीळा पुसती. आणि माहीम भट्ट त्या खेई भट्टाच्या मागे मागे चालायचे आणि विचारायचे की कशी लीळा घडली, देव तुमच्या इथे कसे आले, किंवा तुमच्या अनुभवाच्या लीळा कशा आहेत, तुम्हाला देवाच्या लीळा कोणत्या कोणत्या आठवतात ते आम्हाला सांगा. खेई भट्ट सांगती. खेई भट्ट त्या लीळा सांगायचे. त्या माहीम भट्ट नमस्करुणी घेती. माहीम भट्ट ते सर्व घ्यायचे नमस्करून. मग भिक्षा करुणी जेवती. मग भिक्षा मागायचे गावात जाऊन आणि मग जेवण करायचे. त्याचे काही ने घेती. खेई भट्टाचं काही एक घेत नव्हते माहीम भट्ट. एक दिवशी माहीम भट्टी म्हणितले. एके दिवशी माहीम भट्ट म्हणतात, खेई भट्ट तुम्हा पासी प्रसादाची रोटी असे ते मज धुनी पाणी पाजा. मग एके दिवशी माहीम भट्ट खेई भट्टांना म्हणतात, खेई भट्ट हो, तुमच्याकडे जे प्रसादाची रोटी आहे स्वामींची, ते प्रसादाची रोटी धुवून मला त्याचं पाणी पाजा. तर तेही म्हणते आमचे काही घ्याल तरी पाजुनी. खेई भट्ट पण हुशार होते. खेई भट्ट म्हणतात प्रसादाची रोटी आमच्याकडे आहे, त्या प्रसादाच्या रोटीला धुवून आम्ही तुम्हाला पाणीही पाजू, पण तुम्ही आमच्या घरी जेवण केलं पाहिजे किंवा आमच्या घरचं काहीतरी अन्न घेतलं पाहिजे. मग माहीम भट्टी म्हणितले घेईन. माहीम भट्ट म्हणतात काही हरकत नाही, तुमच्या घरचं अन्न आम्ही घेऊ. मग ती प्रसादाची रोटी धुनी माहीम भट्टा उदक पाजिले. मग खेई भट्टांनी प्रसादाची रोटी काढली, ते रोटी धुतली आणि माहीम भट्टांना पाणी दिलं पिण्यासाठी. ती रोटी म्हणजे स्वामींच्या ताटातील रोटी होती. प्रसादाची रोटी आहे म्हणून खेई भट्टांनी सांभाळून ठेवली होती आणि म्हणूनच माहीम भट्टांनी त्या प्रसादाच्या रोटीचं पाणी मागितलेलं आहे. मग माहीम भट्टी त्याचे काही अंगी करले. मग माहीम भट्टांनी त्यांच्या घरचं काही अन्न स्वीकार केलं. मग निघाले. मग तिथून माहीम भट्ट निघाले. भटोबासापाशी आले. मग भटोबासापाशी माहीम भट्ट आले. स्मृती क्रमांक 141. माहीम भट्टा लीळा श्रवणे भटी लीळा शोधना नुज्ञा. माहीम भट्ट लीळा श्रवण करतात आणि भट्टी लीळा शोधना नुज्ञा. म्हणजे माहीम भट्ट काय करतात, ज्या काही लीळा त्यांनी लिहून आणल्या त्या भटोबासांना ऐकवतात आणि पुन्हा आचार्यांकडून अनुज्ञा घेतात आणि लीळेची शोधणी करण्यासाठी माहीम भट्ट निघून जातात. मग माहीम भट्टी भटोबासा पुढे अवघे सांगितले. मग माहीम भट्टांनी भटोबासांपुढे सर्व काही सांगितलं. गोसावियाच्या लीळा शोधून आणल्या. स्वामींच्या लीळा मी शोधून आणलेल्या आहेत असं माहीम भट्ट भटोबासांना सांगतात. त्या संवाद दिल्या. त्या सर्व लीळा वाचून दाखवल्या भटोबासांना. होय ते भटोबास मानिती नव्हे ते म्हणती. हे श्रीमुखीचे शब्द नव्हे ती. जे काही खरं आहे म्हणजे ज्या लीळा घडलेल्या आहेत खरंच तशा होत्या त्या लीळा, तिथे आचार्य मान्य करायचे की हो बरोबर आहे, ही लीळा अशीच घडली. नव्हे ते तर म्हणती. हे श्रीमुखीचे शब्द नव्हे. आणि जी लीळा त्यांना योग्य वाटली नाही, स्वामींचं वाक्य योग्य वाटलं नाही म्हटलेलं, ते वाक्य आचार्य म्हणायचे की हे वाक्य स्वामींचं नाहीच, कारण हे वाक्य असं असं चुकलेलं आहे आणि स्वामी असं बोलणारच नाहीत. आणि मग माहीम भट्ट ते अक्षर खोडून काढायचे आणि मग माहीम भट्ट ते वाक्य खोडून काढायचे. हे होती. जे श्रीमुखीचे शब्द आहेत ते भटोबास म्हणायचे हे बरोबर आहे. जे श्रीमुखीचे नाहीत ते म्हणायचे की हे योग्य नाही, हे बरोबर नाही, हे चुकलेलं आहे. मग माहीम भट्टा ते म्हणितले. मग माहीम भट्टाला भटोबास म्हणतात, उपाध्याची अनुभवीची त्या उपाध्या ते पुसाविया. उपाध्यांच्या अनुभवाच्या लीळा उपाध्यांना विचारा. नाथोची अनुभवीची त्या नाथो ते पुसाविया. नाथोबांच्या अनुभवीच्या ज्या लीळा आहेत त्या नाथोबांना विचारा. साधाची अनुभवीची त्या साधा ते पुसाविया. साधाईसांच्या अनुभवाच्या ज्या लीळा आहेत त्या साधाईसांना विचारा असं भटोबास माहीम भट्टांना म्हणतात. ऐसियाचिया परिजयाची अनुभवीचिया त्या तेची पुसाविया. पुढे आचार्य म्हणतात असंच करा तुम्ही आता. ज्यांच्या ज्यांच्या अनुभवाला ज्या ज्या लीळा आलेल्या आहेत, जे काही पुरुष सन्निधानामधले आहेत त्यांना त्या लीळा विचारा आणि त्या लीळा तुम्ही लिहून घ्या असं आचार्य माहीम भट्टांना आज्ञा करतात. ऐसे भटोबासी माहीम भट्टा ते विहिले. असं भटोबासांनी माहीम भट्टांना विहिले म्हणजे असा विधी सांगितला की तुम्ही असं असं आता वागत जा, असं काम करा, असा विधी विहिला आचार्यांनी माहीम भट्टांना. मग माहीम भट्ट बासी तैसेची करुणी मागिलाची परी भटोबासी संवादिलिया. मग उत्तरार्ध पूर्वार्ध दोन्ही भाग केले. मग माहीम भट्टांनी आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे लीळेचं लिखाण केलं. पुन्हा त्या लीळा वाचून दाखवल्या आचार्यांना आणि मग फायनल आचार्यांनी सांगितलं की आता हे ग्रंथ व्यवस्थित जमलेला आहे. त्यावेळेस मग माहीम भट्टांनी 2 भाग केले लीळाचरित्र ग्रंथाचे. एक भाग केला पूर्वार्ध, दुसरा भाग केला उत्तरार्ध. स्मृती क्रमांक 142. तथा सारंग पंडित क्षीर भोजन परित्यजनी अनुचितानुवादू. एक वेळ माहीम भट्ट लीळा शोधित प्रतिष्ठानासी गेले. एक वेळ माहीम भट्ट
लीळेची शोधणी करत करत प्रतिष्ठान म्हणजे पैठणला गेले. सारंग पंडितासी भेटले. सारंग पंडिताला भेटले. तेही अभ्यागता प्रार्थू आदरिले. त्यांनी पिढारणाचा दंडवत घातला. तो माहीमभट्टी म्हणले, आधी मज गोसावियाच्या लीळा सांगा, मग मी घेईन. माहीमभट्ट सारंग पंडितांना म्हणतात, आधी तुम्ही मला लीळा सांगा, मग मी तुमच्या घरचं काहीतरी अन्न घेतो. ती आधी गोसावियाच्या लीळा सांगितल्या. सारंग पंडितांनी सर्व लीळा सांगितल्या त्यांच्या अनुभवाच्या. तो उमायसी क्षीर प्रधान्य अवघे निफजविले. मग उमायसांनी चांगला स्वयंपाक तयार केला, खीर तयार केली, चांगले चांगले पदार्थ तयार केले. माहीमभट्टासी ताट केले. माहीमभट्टांना ताट तयार केलं. उमायसांची फार श्रद्धा होती स्वामींवर. आणि जे स्वामींचे भक्त होते, भटोबासांसारखे, माहीमभट्टांसारखे, नाथोबासारखे, त्यांच्यावरही उमायसांची फार श्रद्धा होती. ही उमायसा म्हणजे सारंग पंडितांची पत्नी. मग उमायसांनी चांगला स्वयंपाक केला. माहीमभट्ट घरी आले म्हटल्यानंतर ताट तयार केलं. अनोज्ञासमये माहीमभट्टी म्हणितले, गोसावियाच्या प्रसादाचा लाडू घाल आलं तरी जेवीन. आणि ज्यावेळेस आता जेवण चालू करा असं म्हणणार, त्यावेळेला माहीमभट्ट म्हणतात, स्वामींच्या प्रसादाचा लाडू तुमच्याकडे आहे, तो जर लाडू तुम्ही या खिरीवर टाकला किंवा माझ्या ताटामध्ये वाढला तर मी जेवण करील. मग उमायसी प्रसादाचा लाडू चुरी करून शिरीवरी घातला. मग उमायसांनी प्रसादाचा लाडू घेतला, थोडासा त्याची चुरी काढली आणि शिरीवरी घातला, म्हणजे खिरीवर तो चुरा टाकलेला आहे. मग माहीमभट्टी लाडूवाची सेवा वेचू वेचू खादिल्या. लाडूंच्या ज्या शेवा होत्या त्या वेचून वेचून माहीमभट्टांनी खाऊन टाकलेल्या आहेत. वरील क्षीर घास दोन्ही जेविले. आणि मग 2 घास खिरीचे खाल्ले. आणि वमनाचे निमिसे उठले. उलटी आली मला, कसं तरी होत आहे, मळमळ होत आहे, म्हणून ते बाहेर आले. भिक्षा करून गंगेसी जेवले. भिक्षा करून गंगेला गेले, बाहेर गेले, गावामध्ये भिक्षा केली आणि गंगेवर जाऊन जेवण केलं. मग भटोबासासी भेटाव्यासी आले. मग भटोबासांना भेटायला आले. अवघे सांगितले. माहीमभट्ट सरळ भटोबासांच्या भेटीला आले आणि सर्व काही सांगितलं. मग भटोबासी म्हणितले, आहा माहीमभट्टो अनुचित केले. आचार्य म्हणतात, माहीमभट्टो तुम्ही अनुचित केलं, म्हणजे चांगले केलं नाही, अनुचित केलं तुम्ही. तिथे जर जेवण केलं असतं तर काय झालं असतं? बरं, माहीमभट्ट का उठून गेले तसं? जेवणाला बसलेले माहीमभट्ट ताट तयार केलं. उमायसाने एवढं आवडीनं ताट तयार केलं, स्वयंपाक तयार केला होता आणि माहीमभट्ट असे उठून आले. माहीमभट्टांनी असं का केलं बरं? जेवायला बसले, ताट समोर आलं, प्रसाद तेवढा घेतला, शिरीचे 2 घास खाल्ले आणि निघून गेले. असं का केलं? यामागचं कारण असं होतं, कारण हेच ते सारंग पंडित होते, ज्यांनी बैठकीमध्ये स्वामींचं समर्थन केलं नाही. ज्यांनी स्वामी पैठण येथे आले असताना स्वामींना सांगितलं, तुम्ही घरी जा, मी आंघोळ करून येतो. स्वामी उत्तरपंथे गेले होते, निघाले होते उत्तरपंथे, उत्तर दिशेच्या रस्त्यावरच होते, परंतु पैठण येथील सारंग पंडिताची आठवण झाली. स्वामी स्वतःचा रस्ता सोडतात, पैठणला येतात, परंतु सारंग पंडित काय करतात? तुम्ही घरी जा, आम्ही आंघोळ करून येतो असं म्हणतात. कारण सारंग पंडितांची स्वामींची भेट रस्त्यामध्येच झाली होती. तर एकदम बुद्धी कमी झाली होती, श्रद्धा कमी झाली होती या सारंग पंडितांच्या स्वामींवर, आणि म्हणून माहीमभट्टांनाही राग होता. म्हणून माहीमभट्ट पण पूर्ण पोटभर जेवले नाही या सारंग पंडिताच्या इथे. पण स्वामी स्वतः 60 उपार जेवले इथे सारंग पंडिताच्या घरी. कशामुळे? सारंग पंडित कसे होते स्वामींनाही माहिती होतं. काही एवढी विशिष्ट बुद्धी नव्हती स्वामींवर त्यांची. पण सारंग पंडिताच्या घरी जी धानाईसा होती, जी उमायसा होती, ह्या दोघीही अधिकारी होत्या. उमायसा तर खूप दुःख करत होती ज्यावेळेस कळालं की स्वामी उत्तरपंथे गेले. आणि या 2 जीवांसाठी, धानाईसासाठी आणि उमायसासाठी स्वामी त्यांच्या घरी जायचे. आणि म्हणून आचार्यही म्हणतात की अरे तिथे जर तुम्ही गेला होतातच तर तुम्ही जेवण करायला पाहिजे होतं. ज्या धानाईसा सोबत स्वामींनी कवडा खेळ खेळला, ज्या धानाईसांनी हट्ट धरला होता की स्वामींना जी हळद लावली त्याच हळदीने माझं अंग उठा, एका भजनामध्ये आलेलंही आहे. धानाईसा म्हणते, हळदीने उठले हो प्रभू अंग कांती, म्हणूनची गौरवर्ण झालासी आती, की हळद लावा हो मजा आणुनी, धानाईसा धरी हट्ट मनी. हे काव्य तुम्ही ऐकलंच असेल आणि म्हटलंही असेलच कधी ना कधी. तर धानाईसा काय म्हणायची की ज्या हळदीने स्वामींचं अंग उठलेलं आहे, स्वामी किती गोरे पान आहेत, ज्या हळदीने स्वामींचं अंग उठलेलं आहे तीच हळद मला लावा, म्हणजे मी पण स्वामींसारखी गोरी होईल. तर अशी ही धानाईसा होती. लहान वयामध्ये स्वामींची आवडी होती हिला. तर या धानाईसासाठी आणि उमायसासाठी स्वामी त्यांच्या घरी जायचे. आणि म्हणून आचार्यही म्हणतात माहीमभट्टांना, तुम्ही अनुचित केलं. त्या उमायसाकडे पाहून, त्या धानाईसाकडे पाहून तर तुम्ही तिथं जेवण करायचं होतं. त्या उमायसाने बिचारीने किती आवडीने स्वयंपाक केला, तिला किती दुःख झालं असेल बरं. तुम्ही असे सोडून आले, त्या उमायसाला किती दुःख झालं असेल. ती पण ईश्वराची भक्तच आहे ना, तर कशामुळे तुम्ही त्या ईश्वराच्या भक्ताचं अंतःकरण दुखवलं? आणि म्हणून आचार्य माहीमभट्टांना म्हणतात, माहीमभट्टो तुम्ही अनुचित केलं, चांगलं केलं नाही हे. पण माहीमभट्टाला तरी काय म्हणावं?
माहीम भटांना वाटलं या सारंग पंडिताच्यातलं मी का खाऊ. बैठकीमध्ये स्वतः स्वामी म्हणतात सारंग पंडिताला, का हो तुम्हाला काय वाटते. तर सारंग पंडित एक शब्द बोलत नाहीत. स्वामींच्या बाजूने एक शब्दही बोलत नाहीत बैठकीमध्ये. स्वामी आले पैठणमध्ये तर स्वामींना घरी घेऊन गेला नाही हा, याला आंघोळ महत्वाची वाटली. हे सर्व माहीम भटांना आठवत होतं. तर असो, आपण आता काहीच म्हणू शकत नाही कोण बरोबर कोण चुकीचं. जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्यच होता असं म्हणावं लागेल. माहीम भट्टाच्या ठिकाणी योग्य होते. उमाईसाच्या ठिकाणी योग्य होते. पण सारंग पंडित त्यांच्या ठिकाणी योग्य नव्हते बरं का. सारंग पंडितांनी चुकीचंच काम केलं हे आपल्याला लक्षात येतेच तसं. तर अशा प्रकारे आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये एकंदरीत 5 स्मृतींचं अध्ययन केलेलं आहे. 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, माहीम भट्ट गदोनायकाला बोलत नाहीत आणि त्या प्रसंगावर माहीम भट्ट कशाचं उदाहरण देतात की माझी परी कशी झाली, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, माहीम भट्ट सारंग पंडिताच्या घरी ताटावर बसलेले असताना पण वमनाचं निमित्त करून ताट सोडून निघून जातात. माहीम भट्ट सारंग पंडिताच्या घरी भोजनाला गेले पण भोजन केलं नाही, ताट सोडून निघून आले, यामागचं काय कारण. असे 2 प्रश्न आजच्या ज्ञानसत्रातील आहेत. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वाचनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आचार्यांनी कटककार देवमाईसाला तिच्या गावी परत का पाठवलं. कटककार देवमाईसाचे जे नातेवाईक होते कटक देवगिरीचे, ते सर्व निंदा करायला लागले, नावबटं ठेवायला लागले. आणि म्हणून आचार्य म्हणतात जा बरं तुम्ही तुमच्या गावाला आणि तुमचा जो आचार आहे तो आचार त्यांना दाखवा, म्हणजे ते तुमची निंदा करणार नाहीत. त्यामागचं हे कारण होतं. त्या लोकांना निंदेपासून वाचवायचं होतं, दोषापासून वाचवायचं होतं, चांगली बुद्धी आणायची होती देमाईसावर त्या लोकांची, म्हणून आचार्यांनी त्यांना तिथे पाठवलं. आणि मग देमाईसांनी स्वतःचा आचार तिथे दाखवला आणि सर्व लोक मग सुप्रीत झाले. जे विपरीत लोक होते ते सुप्रीत झाले, अनुकूल झाले देमाईसाचे आणि म्हणायला लागले खरंच देमाईसांनी सर्व संसाराचा त्याग केला आणि खरंच एकदम चांगली तपस्विनी झालेली आहे, असं लोक चांगलं म्हणायला लागले. नंतर दुसरा प्रश्न होता, स्वामी उज्जैनला आहेत हे कळाल्यानंतर आचार्यही उज्जैनला गेले नाही, देमाईसालाही जाऊ दिले नाही, यामागचं काय कारण. तर यामागचं कारण असं होतं, स्वामींनी म्हटलेलं आहे आता तुम्हाला नव्या संबंध, म्हणजे या जन्मामध्ये संबंध म्हणजे तुम्हाला भेट नाहीच, आता पुढच्याच जन्मामध्ये भेट होईल. आता स्वामींनी हे वाक्य वापरलं, स्वामींनी हे सांगितलं आपल्याला की आता तुम्हाला नव्या संबंध, या जन्मामध्ये भेट नाही. तर मग स्वामींचं वाक्य कसं खोटं ठरेल बरं, खरंच ठरणार. आपण जरी उज्जैनला गेलो तरी पण देव आपल्याला भेटणार नाही तिथे, कारण देवाचीच इच्छा नाही. देवाच्या इच्छेच्या विरोधात काय आपण करू शकतो का, नाही. आणि म्हणून आचार्य म्हणतात आपण कितीही आदळापट केली, उज्जैनला गेलो काय आणि दुसऱ्या गावाला गेलो काय स्वामी कळल्यानंतर, तरी पण देवाची आपली भेट होणार नाही, कारण देवच आम्हाला सांगून गेले की आता तुमची आणि आमची भेट नव्या संबंध म्हणजे पुढच्याच जन्मात भेट होणार. आणि म्हणून आचार्य म्हणतात जाण्यात काही फायदा नाही, देवाची भेट आपल्याला होणार नाही. म्हणून आचार्य म्हणतात बाई तू पण जाऊ नको आणि मी पण जाणार नाही. बरोबर उत्तर देणाऱ्या वाचनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: तारामावशी पटाईत, नीताताई वासनकर, सुलभाताई देशमुख, मेघनाताई राऊत, प्रभाकरजी मुंगल, भूपाळजी साळवे, बाळासाहेबजी काळोखे, डॉक्टर सतीशजी उर्रे, संध्याताई पाटील, निर्मलाताई फिरके, विश्वासजी गोरे, रुचाताई उगले, अनिताताई पाटील, आरतीताई कदम, अच्युतरावजी अडवे, ज्ञानेश्वरजी महाजन, मंगलाताई मेटे, शालिनीताई राऊत, राजश्रीताई वर्देकर, जिजाताई लिपारे, देवानंदजी काकडे, पुष्पाताई धनवटे, कमलताई टोनपे, संध्याताई सुरेश, लताताई चिपडे, मुकेशजी भुयार, अनुपमाताई राऊत, दुर्गाताई भावे, प्रकाशजी साठे, सुरेशजी केके, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, या सर्व वाचनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तर तुम्ही सर्वांनी दिलेली आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये माहीम भट्ट अद्वैत समर्थन प्रश्ने, दैवाद्य व्यापारू कथन हे स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. त्याचबरोबर तथा विपरीतानुष्ठान व्याख्यान करणी, भटी गोसाविया ते पुसो विसरला म्हणणे, भद्रकार कामायसा भेटी श्रवण करणे, तथा आगमनी विरोधी प्रकाशने, तथा स्मरण प्रश्ने प्रतिष्ठान नाम स्मरणीय निरूपण, तथा भिक्षा निराकरण, तथा अग्निप्रवेशी आदी भाव निराकरण, असे बरेच काही ज्ञानवर्धक स्मृती आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत